Hello, 11th Commerce, Organization of Commerce students. Last few lectures we have started chapter number first, Introduction to Commerce and Business. Commerce आणि व्यवसायाची ओळख. Last few lectures we have started classification of business activities. व्यवसायाची कृतींचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन हे आपण सुरू केलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. फर्स्ट वन इज इंडस्ट्री, देन सेकंड वन इज कॉमर्स. आपण एक चार्ट पाहिला होता बिझनेस ॲक्टिव्हिटीजचे. 2 गटांमध्ये विभागण्यात येते. क्लासिफाईड इन 2 कॅटेगरीज. पहिला आहे उद्योग, इंडस्ट्री, अँड देन सेकंड आहे कॉमर्स. या इंडस्ट्री मे बी डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. उद्योग समूह हे 3 वेगवेगळ्या उद्योगामध्ये विभागण्यात आले. त्यामध्ये फर्स्ट होता प्रायमरी इंडस्ट्री, देन सेकंड होता सेकंडरी इंडस्ट्री, अँड थर्ड आहे टेरिटरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्री प्राथमिक उद्योग. प्रायमरी इंडस्ट्रीज आर ऑफ 3 टाईप्स. प्रायमरी इंडस्ट्री प्राथमिक उद्योगाचे परत 3 वेगवेगळ्या टाईप्समध्ये उद्योगामध्ये विभागणी होते. यामधील फर्स्ट ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री, देन सेकंड एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, थर्ड जेनेटिक इंडस्ट्री. इंडस्ट्री उद्योगसमूहांचे 3 उद्योगांमध्ये विभागणी करण्यात आली. त्यामधील पहिले प्रायमरी इंडस्ट्री. प्राथमिक उद्योगसमूह. या प्रायमरी इंडस्ट्रीजचे परत 3 उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे 3 टाईप्स पडतात. यामध्ये फर्स्ट ॲग्रिकल्चरल शेती उद्योग, सेकंड नंबर आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री उत्खनन उद्योग, आणि थर्ड होता जेनेटिक इंडस्ट्री जैविक उद्योग. त्यानंतर सेकंडरी इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स. दुय्यम उद्योगांचे परत 2 इंडस्ट्रीजमध्ये विभागणी होते. त्यामधील उत्पादन म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, अँड सेकंड कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकाम उद्योग. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्यानंतर थर्ड नंबरची इंडस्ट्री होती टेरिटरी इंडस्ट्री सेवा उद्योग. एक चार्ट पाहिला होता आपण लास्ट लेक्चरमध्ये. तो चार्टवरनं आपल्याला क्लासिफिकेशन करण्यात आलं आणि तो चार्ट आपण पुढे कंटिन्यू करतो आहे. टेरिटरी इंडस्ट्री सेवा उद्योग ज्याला म्हणण्यात येतो. टेरिटरी इंडस्ट्रीजमध्ये ट्रान्सपोर्ट वाहतूक, बँक, थर्ड नंबर हॉटेल, फोर्थ नंबर टुरिझम, अँड फिफ्थ नंबर एंटरटेनमेंट. या टेरिटरी इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे सेवा उद्योगामध्ये वाहतूक, बँक, हॉटेल, पर्यटन, मनोरंजन एवढे या टेरिटरी इंडस्ट्रीजमध्ये या उद्योगामध्ये एवढ्या सर्व्हिसेस येतात. थर्ड नंबर आपण सुरू केलं होतं लास्ट. टेरिटरी इंडस्ट्रीज सेवा उद्योग. दे प्रोवाइड सपोर्ट सर्व्हिसेस टू प्रायमरी अँड सेकंडरी इंडस्ट्रीज. या टेरिटरी इंडस्ट्रीज या प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. प्रायमरी आणि सेकंडरी बिझनेस इंडस्ट्रीला सर्व्हिस सेवा पुरवित असतात. सर्व्हिस फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड बाय दीज इंडस्ट्रीज. हे इंडस्ट्रीज विविध सेक्टर्सला इंडस्ट्रीजला सेवा पुरवत असतात. इट इन्क्लूड्स टेरिटरी इंडस्ट्रीजमध्ये काय इन्क्लूड्स आहे. इट इन्क्लूड्स ट्रान्सपोर्ट, बँकिंग विच कम्स अंडर द ट्रॅडिशनल कॅटेगरी, whereas in modern time hotel industry, tourism industry, entertainment industry etc. are also included. या टेरिटरी इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे सेवा उद्योगामध्ये ट्रान्सपोर्ट आला, वाहतूक आले, बँक आलं, बँकिंग सेक्टर आलं, त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्री आली, उपाहारगृह आली,
टुरिझम आलं, पर्यटन उद्योग आला, एंटरटेनमेंट आलं, मनोरंजन आलं, इत्यादींचा या टेरिटोरी इंडस्ट्रीजमध्ये समावेश होतो. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉमर्स. बिझनेस ॲक्टिव्हिटीजमधील सेकंड कॅटेगरी, फर्स्ट इंडस्ट्री आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला नेमका कॉमर्स, आणि या कॉमर्सला परत म्हणजेच वाणिज्याला दोन कॅटेगरीजमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. पहिलं ट्रेडमध्ये म्हणजेच उद्योग व्यापारामध्ये, आणि सेकंड आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. व्यापार आणि व्यावसायिक सेवा देण्यात येणाऱ्या यामध्येच ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये कॉमर्सला डिवाईड करण्यात आलेलं आहे. यानंतर आपण बिझनेस ॲक्टिव्हिटीजच्या सेकंड कॅटेगरी पाहणार आहोत. फर्स्ट होती इंडस्ट्री, देन सेकंड आहे कॉमर्स, वाणिज्य. Commerce is the part of business activity which is concerned with the distribution of goods and services produced by industry. कॉमर्स, वाणिज्य हे काय आहे? बिझनेस ॲक्टिव्हिटीचा, व्यावसायिक कृतीचा एक पार्ट आहे, म्हणजेच भाग आहे. कॉमर्स हा इज द पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी, व्यावसायिक कृतीचा कॉमर्स हा एक भाग आहे, किंवा व्यावसायिक कृतीचा कॉमर्स हा एक घटक आहे. विच इज कन्सर्न्ड विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय इंडस्ट्री, की जो इंडस्ट्रीला उद्योगांनी प्रोड्युस्ड केलेल्या, निर्माण केलेल्या गुड्स अँड सर्व्हिसेस चे डिस्ट्रीब्युशन करतो. जे इंडस्ट्रीनं निर्माण केलेली, प्रोड्युस्ड केलेली गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते डिस्ट्रीब्युशन केलं जातं. बिझनेस ॲक्टिव्हिटीचा कॉमर्स हा एक घटक आहे, पार्ट आहे, की जो इंडस्ट्रीने प्रोड्युस्ड केलेल्या, तयार केलेल्या गुड्स अँड सर्व्हिसेसचं डिस्ट्रीब्युशन करतो. इट इन्क्लूड्स ऑल दोज ॲक्टिव्हिटीज which are essential for maintaining a free and uninterrupted flow of goods. ज्या व्यापारामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, जे वस्तू व सेवा यांच्या पैशाच्या बदल्यात जे काही एक्सचेंज होतं, ते सर्व काही व्यवहार या कॉमर्समध्ये होतो. Commerce bridges the gap between producer and consumer by exchange of goods and services for money or money's worth. कॉमर्स हा काय आहे? प्रोड्युसर, जो उत्पादन करणारा, आणि जो ग्राहक आहे यांच्यामधील एक प्रकारचा ब्रिज आहे. एक प्रकारचा ब्रिज म्हणून तो कॉमर्स म्हणून काम करतो. जो मॅन्युफॅक्चरर, जो प्रोड्युसर आहे, जो वस्तू तयार करणारा, आणि ज्यांच्यापर्यंत जाणार आहे, जो ग्राहक आहे, कंझ्युमर आहे, यांच्यामधील एक तो गॅप भरून काढण्यासाठीचा ब्रिज म्हणजेच कॉमर्स आहे. जे की मनी अँड मनीज वर्थ, पैसा व पैशाचे मूल्य यांच्या मोबदल्यात गुड्स अँड सर्व्हिसेसची देवाणघेवाण करण्याचा काम या कॉमर्स अंतर्गत करण्यात येतं. कॉमर्स इज फर्दर डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरी टू ट्रेड. कॉमर्सचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे ट्रेड
अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. व्यापार व व्यापारांचीच म्हणजेच ट्रेड म्हणजे व्यापार अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड, व्यवसायाची काही सेवा देणारी किंवा अनुषंगिक साधने ज्याला म्हणण्यात येतं. कॉमर्स इज डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. वाणिज्याचे म्हणजेच कॉमर्सचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे ट्रेड म्हणजे व्यापार आणि दुसरा आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड, व्यापारातील काही साधने ज्यांना म्हणण्यात येतं. आता यानंतर या कॉमर्सला दोन याच्यामध्ये डिवाईड करण्यात आले. पहिला आहे ट्रेड, हे आपण पाहतो. व्यापार, ट्रेड म्हणजे ट्रेड डिनोट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. व्यापार म्हणजे वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेसची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार केला जातो. द ट्रेड डिनोट बाईंग अँड सेलिंग, खरेदी व विक्री, ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची. व्यापार म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसची बाईंग अँड सेलिंग, वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार केला जातो. ट्रेड इज an exchange of goods and services with money or money's worth. ट्रेड म्हणजेच व्यापार म्हणजे वस्तू व सेवा यांच्या बदल्यात पैशा व पैशाच्या स्वरूपातील जी काही खरेदी विक्री होते त्यालाच ट्रेड असं म्हणलं जातं. व्यापारामध्ये बिझनेस ट्रेडमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा यांच्या बदल्यात पैशाची जी काही देवाणघेवाण होते त्यालाच ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. गुड्स आर मेड अवेलेबल टू कन्झ्युमर्स इन अ डिफरंट मार्केट. ट्रेड फॅसिलिटेट्स ट्रान्सफर ऑफ ओनरशिप and profession of goods and services from the seller to the buyer. ग्राहकांना, कन्झ्युमरला गुड्स वेगवेगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात आणि या ट्रेडमुळे गुड्स अँड सर्व्हिसेसचे जे खरेदीदार व विक्रेतादार आहेत यांच्याकडनं एकमेकांची ट्रान्सफर म्हणजेच मालकी हस्तांतरण होतं असते. पैसा आणि पैशाच्या बदल्यात पैसा देणे, वस्तू गुड्स अँड सर्व्हिसेस घेणे, हे सर्व काही ट्रेडमध्ये होतं असतं, व्यापारामध्ये. आता या ट्रेडला परत डिवाईड करण्यात आलं. ट्रेड इज फर्दर क्लासिफाईड ॲज होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. या ट्रेडचे काही वर्गीकरण करण्यात आले, क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे, डिवाईड करण्यात आलेलं आहे ट्रेडमधला होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेडमध्ये. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, फॉरेन व्यापार. अंतर्गत होम ट्रेड ज्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणलं आहे, म्हणजेच देशामध्ये होणारा व्यापार, ज्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणलेलं आहे. होम ट्रेड म्हणलेलं आहे देशामध्ये होणारा, आणि देशाच्या बाहेर ज्याला आपण म्हणतो फॉरेन ट्रेड, विदेशी व्यापार ज्याला म्हणण्यात येतो. अशा ट्रेडमध्ये दोन याच्यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. फर्स्ट आहे होम ट्रेड, अंतर्गत व्यापार, आणि सेकंड आहे फॉरेन ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. या होम ट्रेडलाच इंटरनल ट्रेड असं म्हणलेलं आहे आणि फॉरेन ट्रेडला एक्सटर्नल ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. ट्रेड इज फर्दर क्लासिफाईड ॲज होम ट्रेड अँड सेकंड फॉरेन ट्रेड. आता होम ट्रेड मीन्स अंतर्गत व्यापार मीन्स काय? देशामधील चालणाऱ्या व्यापाराला आपण होम ट्रेड असं म्हणालो, परंतु नेमकी काय त्याची डेफिनेशन? इन दिस ट्रेड
Buying and selling of goods and services take place within the geographical boundaries of a country. या होम ट्रेडमध्ये म्हणजेच इंटरनल ट्रेडमध्ये अंतर्गत व्यापारात जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, जे वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत केली जाते, त्यालाच इंटरनल ट्रेड किंवा होम ट्रेड म्हणलेलं आहे. देशांच्या भौगोलिक सीमांतर्गत म्हणजे सीमेच्या आत, विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. देशाची सीमा अंतर्गत जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. देशातील जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री, देशातील सीमांतर्गत सीमेच्या आत जो काही वस्तू व सेवांची खरेदी व विक्री म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेसची जी खरेदी व विक्री बाईंग अँड सेलिंग केली जाते त्यालाच इंटरनल ट्रेड होम ट्रेड म्हणण्यात आलेलं आहे. देशाच्या बाउंड्रीच्या आत म्हणजेच देशामध्ये जे कोणताही इन अ कंट्रीमध्ये जो कोणताही बिझनेस होतो त्यालाच होम ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. देशांच्या आत जे गुड्स अँड सर्व्हिसेसची बाईंग अँड सेलिंग केली जाते, वस्तू व सेवांची खरेदी विक्री जी देशाच्या आत केली जाते त्यालाच इंटरनल ट्रेड किंवा होम ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. इट इज कंडक्टेड विथ द लोकल करन्सी फॉर द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. या होम ट्रेडमध्ये लोकल करन्सीचा यूज होतो, म्हणजेच आपले जे कोणतेही देशी लोकल चलन आहे त्या चलनाचा वापर केला जातो. आता या होम ट्रेडमध्ये परत इंटरनल ट्रेडमध्ये परत डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. द फर्दर डिवायडेड द इंटरनल ट्रेड डिवायडेड ॲज फॉलोज होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. या इंटरनल ट्रेडमध्ये म्हणजे अंतर्गत व्यापारात पुढील प्रकारांचा किंवा या इंटरनल ट्रेडचे दोन ट्रेडमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. फर्स्ट आहे होलसेल ट्रेड अँड देन सेकंड आहे रिटेल ट्रेड. होलसेल ट्रेड घाऊक व्यापार, मोठ्या प्रमाणात करण्यात येणारा व्यापार, आणि देन सेकंड वन आहे रिटेल ट्रेड, किरकोळ छोट्या छोट्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला व्यापार. होलसेल अँड रिटेल ट्रेड. होम ट्रेड इंटरनल ट्रेड डिवायडेड ॲज फॉलो. होलसेल ट्रेड घाऊक व्यापार, रिटेल ट्रेड किरकोळ व्यापार. In wholesale trade, goods are purchased and sold in bulk. या होलसेल ट्रेडमध्ये वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. इन अ बल्क, परचेस्ड अँड सोल्ड इन बल्क. या होलसेल ट्रेडमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणात इन अ बल्क मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. आता या होलसेल आणि रिटेल ट्रेडचा जर फरक समजायचा असेल तर आपल्या घराजवळील किराणा दुकान हा काय आहे हो, किरकोळ व्यापारी आहे. छोटा रिटेल ट्रेड आहे, त्याचा छोटासा व्यवसाय आहे. तो मोठ्या प्रमाणात वस्तू विकतो का हो, नाही. 1 किलो 2 किलो या छोट्या छोट्या केजीजमध्ये तो गुड्स अँड सर्व्हिसेस विकतो, सेल करतो तो त्या ठिकाणी. रिटेल छोटंसं दुकान आहे त्यालाच रिटेल म्हणतो. आणि तेच आपण खाली जाऊन गोलाईतून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. एक पोतं द्या, ज्वारीचं पोतं द्या, गहू, शुगर असे अशा बल्क प्रमाणात खरेदी व विक्री करतो आपण असेल, किंवा आपल्या घरा शेजारचा जो दुकानदार आहे तो खाली जाऊन मार्केटमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. मोठ्या प्रमाणात ज्याच्याकडनं खरेदी करतो तो
आणि जे लोक मोठ्या प्रमाणात कंपनीकडनं मागवतात आणि आपली सेल करतात, मोठ्या बल्क मोठ्या स्वरूपात, त्याला होलसेल म्हणलं जातं, त्यालाच घाऊक व्यापारी म्हणतात. आणि जो आपल्या घराशेजारी मोठ्या प्रमाणात त्या शॉपमधून मोठ्या बल्क प्रमाणात आणतो आणि आपल्या बल्क स्वरूपात आणून तो एका छोट्या छोट्या स्वरूपात स्मॉल साईजमध्ये तो ग्राहकांपर्यंत देतो, कन्झ्युमरपर्यंत डायरेक्ट प्रोव्हाइड करतो तो गुड्स. किराणा दुकानात आपण डायरेक्ट जातो आणि त्या ठिकाणी खरेदी करतो, त्यालाच काय म्हणण्यात आले? रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापारी. होलसेल ट्रेड. In a wholesale trade, goods are purchased and sold in bulk. होलसेल ट्रेडमध्ये घाऊक व्यापारात गुड्स अँड सर्व्हिसेस बल्क मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. अ होलसेलर purchase in large quantities from the producer and sell in small quantities to the retailer. होलसेलर घाऊक व्यापारी प्रोड्युसरकडनं म्हणजे उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, परचेस करतो म्हणजे खरेदी करतो, अँड सेल आणि विक्री ही स्मॉल क्वांटिटीज टू द रिटेलर, आणि विक्री ही रिटेलरला म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्यांना स्मॉल क्वांटिटीज लहान प्रमाणात विक्री करतो. ही इज द लिंक बिटवीन द प्रोड्युसर अँड द रिटेलर. होलसेलर हा जी कंपनी आहे, जी प्रोड्यूस करणारी, ते प्रोड्युसर आणि रिटेलर या दोघांमधील दुवा आहे, लिंक आहे त्या दोघांमध्ये. त्यानंतर रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापारी. रिटेल ट्रेड इज बिझनेस ॲक्टिव्हिटी associated with the sale of goods to the final consumer. जो व्यापारी ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवांची विक्री करतो आणि त्या ग्राहकापर्यंत ती वस्तू पोहोचवतो, त्यालाच रिटेल ट्रेड असे म्हणण्यात येईल. A retailer is the one who purchases from the wholesaler or sometimes directly from the producer and sell them in smaller quantities to final consumer. फायनल कंझ्युमर अंतिम ग्राहकापर्यंत स्मॉल क्वांटिटी लहान प्रमाणात विक्री करतो, त्यास रिटेल ट्रेड असं म्हणण्यात येतं, त्याला किरकोळ व्यापारी असं म्हणण्यात येतं. Retailer is the link between a wholesaler or sometimes manufacturer to ultimate consumer. रिटेल ट्रेड, किरकोळ व्यापारी हा होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरर आणि कन्झ्युमर यांच्यामधील एक प्रकारची लिंक आहे, दुवा आहे. होलसेलरकडनं माल किंवा प्रोडक्ट परचेस करतो रिटेलर आणि तो प्रोव्हाइड करतो अल्टिमेट कन्झ्युमर, ग्राहकांपर्यंत देण्याचं काम करतो तो. तिकडनं होलसेलर किंवा प्रोड्युसरकडनं घेतो आणि कन्झ्युमर ग्राहकापर्यंत पोहोचवून तो करतो. ग्राहक डायरेक्ट कंपनीपर्यंत जातो का प्रोडक्ट परचेस करायला? नाही जात, तो रिटेलरकडे जातो, किरकोळ व्यापाऱ्याकडे जातो. आपण टाटाचा चहा घ्यायचा असेल तर डायरेक्ट टाटाकडे जातो का टाटा कंपनीकडे? मला एक चहाचं पाकिट द्या म्हणतो का? नाही, आपण आपल्या बाजूचा जो कोणताही रिटेलर आहे, म्हणजेच दुकान किराणा शॉपवाला आहे, त्याच्याकडे जातो. तो कोणाकडे जातो? तो त्याच्या मेन डीलरकडे म्हणजेच होलसेलरकडे जातो. आणि होलसेलर कोणाकडनं आणतो? डायरेक्ट कंपनीकडनं आणतो, कारण त्याची क्वांटिटी मोठी आहे, बल्क आहे. जो मोठ्या प्रमाणात खरेदी करतो त्याला होलसेलर म्हणलेला आहे, इन अ बल्क, त्याला घाऊक व्यापारी म्हणलेला आहे. आणि जो स्मॉल क्वांटिटीमध्ये लहान लहान प्रमाणात जो ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवतो त्यालाच रिटेलर म्हणण्यात आलेला आहे, किरकोळ व्यापारी असं म्हणण्यात आलेला आहे. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये कॉमर्स मिनिंग, कॉमर्स
डिवाईड करण्यात आलं ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये. ट्रेड परत डिवाईड करण्यात आला होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेडमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉरेन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड पाहूया. थँक्यू स्टुडंट्स. जो क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहे त्याचा चार्ट आपण नोटबुकमध्ये आपल्या राईट डाऊन करून घ्यायचा आहे. तर आपल्याला ह्या पूर्ण भाग क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज इंडस्ट्री अँड कॉमर्स लक्षात येईल.